सगळ्यांना माझा नमस्कार. तर मी प्रीती खाडगे, सॉरी आता माझं लग्न झालंय, तर मी प्रीती खराडे, प्रीती भरत खराडे. तुम्हाला जे आहे माझे नवीन नवीन ब्लॉग्स बघायसाठी तुम्हाला माझ्या इंस्टाग्रामला फॉलो करायला लागेल आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला लागेल. कारण की मी जे आहे ब्लॉगिंग सोबत माझं प्रीतीज किचन सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे, माझे स्किल्स तुम्हाला दाखवणार आहे. म्हणजे तुम्हाला खूप मजा येणार आहे माझे ब्लॉग्स बघून. कारण की माझ्या नवऱ्याला माझ्यासोबत डिबेट करायला खूप आवडतं. आम्ही नेहमी ऑपोजिट मध्ये असतो. तो नेहमी मुलांच्या साईडने असतो आणि मी नेहमी मुलींच्या साईडने असते. हे सगळं तर तुम्हाला बघायला आवडेलच. सो आत्ता जे आहे मी फ्रेश झाली आहे, माझ्या घरातलं सगळं काम केलं आहे आणि आता मला झाली आहे चाय पियाची तलब. सो आता आपण चाय बनवूया. लेट्स गो. कितीही गरमी असू दे पण चाय हा झालाच पाहिजे. चाय उकळलाय तर चाय मध्ये आपण दूध टाकूया. गाणं खूप ट्रेंडिंगला आहे आता. एक नंबर तुझी कंबर हाय चाल शेकी रे. सो मला खारी बटर टोस्ट असं चाय बरोबर लागतच, त्याशिवाय दिवस जात नाही. तशी मी डायटिंग करते खूप टाइमापासून, पण रोजच माझा चीट डे असतो. चाय चाय चाय. पण पहिला चहा झाला पाहिजे. चहा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तर आता वाजले दुपारचे 12:30. मी ऍक्च्युली खूप जास्त उशीर केले. 12:30-1 वाजता आपलं जेवण व्हायला पाहिजे आणि मी इथे चाय पिते. कारण की बूस्टर पाहिजे ना सगळी कामं करायला. आता तुम्ही बघा संध्याकाळपर्यंत काय काय काम असतात. काय करते एक मुलगी? काहीच करत नाही, घरात बसून असते फक्त. तर ते सांगायचंय मला सगळ्यांना की मुलीला खूप जास्त कामं असतात, जे तुम्ही इमॅजिन सुद्धा नाही करू शकत. तर आता माझा चाय पिऊन झालेला आहे आणि आता मला कपडे धुवायचे. 5 दिवस कंटिन्यू काम केल्याच्या नंतर 6व्या दिवशी माझे खूप जास्त कपडे पडतात. रेग्युलरली मी खूप थोडे थोडे कपडे धुते आणि नंतरला ते खूप जास्त साठलेले असतात. सो आता मी जाते कपडे धुवायला. तो व्हिडिओ मी तुम्हाला नाही दाखवणार आहे, मला खूप लाज वाटते. झालीत माझी कपडे धुवून. आता ना मला ज्वेलरी बनवायची आहे. सो कापूस काही कामाचा नाहीये. काही माझ्या बहिणीला ज्वेलरी वगैरे खूप लागतात, तिला शूट करायला आवडतं. माझी बहीण खूपच जास्त सुंदर आहे, सो तिला काही कमी नको पडायला. सो गाईज मी आता ज्वेलरी बनवत होती, पण माझी ताई मला घ्यायला येते. ती इकडेच घनसोलीला आली होती, तर ती मला बोलली की आपण जाऊयात माझ्या माहेरी घाटकोपरला. सो मी आता घाटकोपरला चालली आहे. तिथल्या काही गोष्टी मी तुम्हाला शेअर करेन आणि नंतर मी परत रिटर्न माझ्या घरी येणार आहे आणि मग मला थोडीशी कामं आहेत ती मी करणार आहे. सो वॉच इट आउट. आली मला भेटायला दादीने घेऊन. काम करायला सांगितलं. काही पण असते तुझं. 2-3 सांगितलं. हॅलो, आता आपण चाललोय घाटकोपरला. भेटत राहूया. एक पेरी पेरी पनीर भात दो वेज और एक मैक्सिकन टाकोस वेज. थँक्यू. सो आता आम्ही आलो टाकस खायला. सो आता आम्ही खाल्ले आणि आता परत आम्ही खायला चाललोय. एक तर मी डोसा खायला जाऊ, अदरवाईज आम्ही जाऊ फिनिक्स मॉलला. सो काय झालं, बरं वाटत नाही. गेली लगेच गेली. मनीष मध्ये डोसा खायला आणि ते नेहमीच खूप फ्रेश असते. हा आलाय आमचा मटका डोसा. वा वा. चीज मटका डोसा आहे. So आता आम्ही आलो आहोत मॉल फिरायला. सो आम्ही ते RCT मॉलला आलो होतो आणि ते फेस्ट चालू आहे. मँगो पेस्ट. सो आता आम्ही तिला जाणार
very talented Siddesh Kirigo, classical trained singer, is a Guinness World Record artist. He has done मासी बाईस फायनली डन असं लिहिलं तर इथे आम्ही आलो होतो युनिक महाबळेश्वर रेट्स खूप रिजनेबल असतील आणि हा पे करणारे रोज कशाला कुठून पैसे आणायचे रोज रोज हे प्यायला सॅलरी पण संपली सगळी 2 दिवसात तुलाही कळतात पार्टी वगैरे पहिल्याच ब्लॉगमध्ये तुम्हाला डेमो दिसलाय दुसरा ब्लॉग बघायला येईल